सर्व परभणीकरांच्या वतीने खासदार साहेबांचं आपल्या शिवसेनेमध्ये तसे तर साहेब शिवसेनेमध्येच आहेत पहिलेपासून, परंतु शिंदे साहेबांसोबत आल्यामुळे त्यांचा अगोदर सर्वांच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं आज शिवसैनिकाला न्याय मिळण्याची अपेक्षा आमची वाढलेली आहे. आपण सांगत आहात की शेकडो शिवसैनिक नाही, शेकडो नाही, हजारो लाखो शिवसैनिक आज खासदार साहेबांच्या सोबत आहेत. त्यामागचं कारण आहे की बाळासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांमुळे शिंदे साहेबांनी वेगळे डिसिजन घेतला, वेगळा निर्णय घेतला. तेच विचार आपले परभणीचे खासदार सन्माननीय जाधव साहेब यांच्या विचारात डोक्यातून नाही तर रक्ताच्या थेंबात त्यांच्या सर्व बाळासाहेबांचे विचार आहेत, छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार आहेत. ते विचार ते कधीही त्यांनी सोडलेले नाही. परंतु आतापर्यंत परभणीमध्ये पाहिलं असेल आपल्याला सर्व शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत होते, परंतु निवडून आलेले प्रतिनिधी आपल्याला आतापर्यंत दिसले नव्हते. परंतु आज खासदार साहेब आले, त्यांचा पायगुण म्हणता येईल. त्यांच्या पायगुणाने परभणीच्या विधान परिषदेत सुद्धा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी आज शिंदे साहेबांच्या सोबत आहे. आपल्याला सांगायला आनंद होतो की आपल्या परभणीचा विकास आपण वेळोवेळी आपण प्रश्न विचारत असता आपल्या माध्यमातून प्रत्येकजण विचारतो की परभणीचा विकास हा रखडलेला वाटतो, परंतु रखडलेला आहे किंवा नाही त्यावर बोलण्यापेक्षा यापुढे नक्कीच परभणीचा विकास होईल. शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आपल्या खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या परभणीचे विधान परिषद आमदार शहीद खान यांच्या माध्यमातून परभणीचा नक्की विकास होईल. आणि आज या ठिकाणी हिंगोलीहून आमचे मित्रसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. रामभाऊ कदम यांनीसुद्धा म्हणजे विशेष परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याच्या वतीने आपल्या परभणीचे खासदार माननीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलं आहे. आणि मोठ्या मनाने आम्ही सर्वांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या.